धाराशिवमध्ये पावसाच्या हलक्या सरी, उन्हाच्या कडाक्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। धाराशिवसह तुळजापूर, कळंब, वाशी तालुक्यामध्ये पाऊस। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सोलापूर शहरामध्ये पावसाची जोरदार हजेरी, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। आयएमडीने सोलापूरमध्ये आज पावसाचा व्यक्त केला होता अंदाज। पावसामुळे बळीराजा सुखावला। वर्ध्यामध्ये सेलू आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मान्सूनच्या पहिल्या पावसाची जोरदार हजेरी, 1.5 तास कोसळला मुसळधार पाऊस। वाशिमच्या कारंजा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस, नागरिकांना मिळाला उकाड्यापासून दिलासा। लातूर शहर आणि परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। औसा रोड, अंबाजोगाई रोड, बार्शी रोड, नांदेड रोड या भागातील मुख्य रस्त्यांवरून वाहू लागलं पाणी। अकोल्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट, अनेक ठिकाणी झाडं कोसळली तर काही ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेडमध्ये मान्सूनच्या सरी, पहिल्याच पावसामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती खेडमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालकांचे हाल। बंदी असतानाही रत्नागिरीमध्ये अवैध मासेमारी सुरूच, मिरकरवाडा बंदरामध्ये राजरोसपणे मासेमारी, मत्स्य विभागाचं मात्र दुर्लक्ष। गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गुणगाव देवी येथे वीज पडून महिलेचा मृत्यू। संगमनेर शहरासह इतर ठिकाणी पावसाची हजेरी, संगमनेरच्या राजापूर शिवारामध्ये जोरदार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचलं। यवतमाळच्या वडगाव जंगल परिसरामध्ये वादळी पाऊस, वादळामुळे पोलीस ठाण्याच्या इमारतीवरील छप्पर उडाले, इमारतीमध्ये पाणी साचून पोलीस ठाण्याचं मोठं नुकसान। सोयाबीनच्या बियाण्यांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी चिंतेमध्ये, हिंगोलीमध्ये सोयाबीनला 4,000 रुपये दर, मात्र सोयाबीन बियाणं 7,000 रुपये दरानं खरेदी करण्याची वेळ। नकली दागिने गहाण ठेवून फायनान्स कंपनीची फसवणूक, फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून गुन्हेगाराला रंगेहात पकडत पोलिसांच्या हवाली करून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। वाशिम जिल्हा उपनिबंधक दिग्विजय राठोड यांना 6 लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून अटक, वाशिम आणि अकोल्यात लाचलुचपत विभागाची कारवाई। नवनीत राणा पराभूत झाल्यानंतर ठाकरे गटाकडून अमरावतीच्या चांगापूर येथील हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठण, यावेळी ठाकरे गटाचे अनेक नेते होते उपस्थित। ठाकरे गटाचे नेते आणि सहकार मंत्री माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा पक्षावरती नाराज, लोकसभेची उमेदवारी मागूनही दिली नाही। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वर्षभरापासून वेळ दिला नाही, त्यामुळे लवकरच पक्ष बदलण्याचा निर्णय घेणार, जयप्रकाश मुंदडा यांची माहिती। नाशिक शहरामधील दहीपूल येथील अभिनव भारत स्मारक वादामध्ये स्मारकाच्या जीर्णोद्धाराचं काम थांबलं। पंकजा मुंडेंचा पुढील आठवड्याभरामध्ये आभार दौरा, सर्व तालुक्यामध्ये जाऊन घेणार मतदारांची भेट, निवडणुकीमध्ये अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांचे मानले आभार। पंकजा मुंडेंबद्दल फेसबुकवरती आक्षेपार्ह पोस्ट, परळी शहर पोलिसांनी गणेश पार भागातील एका तरुणाला केली अटक, गणेश हरिभाऊ सावंत असं अटक केलेल्या तरुणाचं नाव। लोकसभा निवडणुकीमधील विजयानंतर ठाकरे गटाकडून धाराशिवमध्ये बॅनरबाजी, ठाकरेंचे निष्ठावंत आमदार कैलास पाटील यांचा किंगमेकर म्हणून उल्लेख। वाशिमच्या कारंजामध्ये गजानन महाराजांच्या चरणी 2.25 क्विंटल आंब्याची आरास, भक्तांनी चढवलेला आंबा प्रसाद स्वरूपामध्ये वाटण्यात येणार। पुणे जिल्ह्यामधल्या शिरूर येथील भाविक रवी नारायण करगळ यांच्याकडून शिर्डीमधील साईंच्या चरणी 3025 किलो केसर आंबा दान, त्यामुळे भक्तांना भोजनामध्ये आमरसाची मेजवानी।
शनी जयंतीच्या निमित्तानं नाशिकच्या नांदगावमधील नस्तनपूर येथील शनी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। शनी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।